नमस्कार, जन आधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। पहिली महत्त्वाची घडामोडी आहे, औरंगाबाद जिल्ह्याभरात इतक्या पहिली प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे शाळेमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। सोमवारी दिनांक 16 जून रोजी शाळामध्ये प्रवेश करताच गुलाब पुष्प देऊन तसेच बैलगाडी ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले। यावेळी शासकीय अधिकारी नेत्यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। एकूणच जिल्ह्याभरात नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। तसेच तोरण, रांगोळी, हार, फुले, फुगे, पालकांनी सजलेला व गजबजलेला शालेय परिसर, नवा गणवेश, नवे दफ्तर, नवी पुस्तके, वाह्या, टिफिन बॉक्स, वॉटर बॅग घेऊन उत्साहात दाखल झालेली मुले, कुठे बैलगाडीतून कुठे ट्रॅक्टरवरून निघालेली बच्चे कंपनीची मिरवणूक, मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व इतर बडे अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत केलेली जंगी स्वागत अशा संस्मरणीय वातावरणात शहर व जिल्ह्यात शाळा प्रवेश उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी दिनांक 16 जून रोजी पार पडला। दुसरी बातमी आहे, महानगरपालिकेत 52 जागांसाठी लवकरच नोकर भरती। मनपा निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन। तब्बल वर्षभरानंतर महानगरपालिकेत पुन्हा एकदा नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। विभागीय आयुक्तालयाकडून 52 पदांच्या रोस्टरला मंजुरी देण्यात आली, त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन नियुक्त IBPS कंपनीला निर्देश देण्यात येतील। या कंपनीद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली। प्रत्येक महिन्यात मनपातील 20-25 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे। दुसरीकडे कामाचा ताण वाढत चालल्याने कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आलेले आहे। एकूण मंजूर पदाच्या तुलनेत निम्मी पदे रिक्त आहे। मात्र स्थापनेवरील खर्च 40 ते 45% जास्त असल्याने शासनाकडून नोकर भरतीला मंजुरी दिली जात नाही। विशेष बाब म्हणजे वर्षभरापूर्वी 124 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना नियुक्त्याही देण्यात आल्या। त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात 15 जणांनी नोकरीचा राजीनामा दिला, त्यामुळे शासनाने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली, त्यात वर्षभराचा वेळ वाया गेला। तिसरी बातमी, बाजार समिती हटविणार जळगाव रोडवरील अतिक्रमणे। 3 आठवड्यांची मुदत, शेकडो घरांवर चालणार बुलडोझर। उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने जळगाव रोडवरील सर्वे क्रमांक 10 मधील अतिक्रमण धारकांना आपली अतिक्रमणे स्वतःहून काढण्यासाठी 3 आठवड्याची मुदत दिली आहे। मुदतीनंतर अतिक्रमित शेकडो घरांवर बुलडोझर चालविण्यात येणार असल्याची माहिती सभापती राधाकृष्ण पटाळे यांनी दिली। कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन मोंढा स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने जाधववाडी व हर्सुल शिवारातील 73.80 हेक्टर जमीन दिली। सर्वे क्रमांक 10 मधील 10.34 हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे। या जमिनीपैकी 2 हेक्टर 1 आर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे। ही जमीन मोक्यातील वरील असून तिचे मूल्य करोडो रुपयांच्या घरात आहे। या जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद उच्च न्यायालयात खंडपीठात गेला होता। उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट 2001 रोजी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर बाजार समितीने 14 जून 2002 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी 28 जून 2002 रोजी मनपा आयुक्तांना अतिक्रमण काढण्याची सूचना केली। तर चौथी बातमी आहे, वाळूज महानगर इतक्या 34 शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर खासगी शिकवणी घेणारा 45 वर्षीय
विकृत क्लासेस चालक शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केल्याची घटना रविवारी दिनांक 15 जून रोजी सकाळी रांजणगाव येथे उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने त्याची चांगली धुलाई करत पोलिसांच्या हवाली केली. या प्रकरणी सादर शिक्षकाविरोधात MIDC वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संतप्त जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिक्षकावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीडित मुलीच्या आईने वाळूज MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार महिला ही रांजणगाव येथे पती व 3 मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची 10 वर्षाची मुलगी ही एका खासगी शाळेत 4थीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीसह इतर 2 मुले ही सुभाष जाधव नावाच्या शिक्षकाकडे खासगी शिकवणीसाठी मागील 1.5 वर्षापासून जातात. दरम्यान 14 जून रोजी संध्याकाळी ट्युशनवरून घरी आल्यानंतर पीडित मुलीने आईला थरकाप उडवणारी माहिती दिली. मम्मी, मी उद्यापासून ट्युशनला जाणार नाही असे सांगत ती रडू लागली. यानंतर आईने प्रेमाने तिची विचारपूस केली. त्यावर पीडित मुलीच्या सांगण्यानुसार सुभाष जाधव हा अनेक दिवसांपासून तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होता. मागील 2 दिवसांपासून तो तिला बाथरूममध्ये नेत व तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार जर तुझ्या आई वडिलांना सांगितलं तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवन ठेवणार नाही अशी धमकी त्याने दिल्याचे मोदीने सांगितले. दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस येताच संतप्त जमावाने सुभाष जाधवची चांगली धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले. तो रक्तबंबाळ झाला असून सध्या त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुभाष जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हणजे मनाला चटका लावणारी घटना आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण या घटनेत जे तर पालक सुद्धा ही जबाबदार आहे. पालकांनी ही तपासणी केली पाहिजे. आपली मुली कोणत्या शिक्षण संस्थेत आहे, कुठे जाते, पालकांनी तिथे जाऊन शिक्षकाची भेट घेतली पाहिजे. शिक्षक कसा आहे, त्याचे चरित्र कसं आहे, तो कसा वागतो, काय करतो, ते मनोविकृत तर नाही, म्हणजे हे जे काही आहे तर ते पालक मंडळी सुद्धा ते तपासणी करू शकतात. शाळेला वारंवार चक्रा मारायची, जायचे, भेटायचे, शिक्षकाला भेटायचे, प्राध्यापकाला भेटायचे आणि मास्टरला मुख्याध्यापकाला भेटायचे, शिक्षक कोण आहे त्याला भेटायचे, त्याच्या चरित्र कसं आहे याबद्दलही माहिती करून घ्यायची. म्हणजे अशा केल्याने आपले मुले सुरक्षित राहणार. आपण त्यांच्यावर दबाव आणतो की बाबा मला 100 गुणांपैकी 95 गुण पाहिजे आणि त्यासाठी तुला काही करावं लागेल, तू काही तू काही यातना सहन कर, पण तुला जे आहे तर 100 गुणांपैकी 95 गुण मला पाहिजे आणि आम्हाला द्यावंच लागेल. म्हणजे ही एक बळजबरी आहे मुलांवर. हे दडपणामुळे बरीच मुले तर काही सांगत नाही, बोलत नाही, ते भीतीमध्ये राहतात. म्हणून पालकांनीही मोकळ्या मनाने त्यांच्याशी बोलावे आणि ज्या शिक्षण संस्थेत ते शिक्षण घेत आहे तिथे जाऊन चौकशी करावी, मास्टराची चौकशी करावी, मुख्याध्यापकाला भेटावे आणि आपण ही जबाबदार आहोत. आपली ही जबाबदारी आहे. आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. फक्त मुलीला आपल्या शाळेत दाखल केला आणि मग संपला. आपला काही घेणे देणे नाही. वाहन चालक येणार, ते घेऊन जाणार, आणून सोडणार, मग संपला. आपल्याला कधी भेट द्यायची नाही. असा गैरसमज आपण करून घेऊ नका. पालकांनाही विनंती आहे माझी की त्यांनीही सतर्क राहावे, चौकशी करावी, कारण आपल्या मुलांची सुरक्षा आपल्या हाती आहे.